हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये आणि एका नवीन ब्लॉगमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. सो आत्ता बनवणार आहे मी दोडक्याची भाजी बनवणार आहे, म्हणजे हरभऱ्याची डाळ वगैरे घालून. तर त्याच्या अगोदर कुकर वगैरे लावून घेतला, कणिक भिजवून घेतली आणि म्हटलं की चपात्या काही लाटून घेऊयात. आणि मग चपात्या लाटल्याच्या नंतर भाजी पण बनवायची आहे. सो काय करायचं होतं की जी हरभऱ्याची डाळ आहे ना, तर ती आपल्याला अगोदर भिजू घालून ठेवायची. म्हणजे लई तर लई 15-20 मिनटं भिजली ना तरी पण चालते, किंवा अर्धा तास भिजवली तरी पण चालते. तर म्हटलं अगोदर डाळ वगैरे भिजूस तर चपात्या पण होतील. तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला आपल्याला आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. सो आत्ता मागच्या 8 दिवसात एक पण व्हिडिओ नाही आलेला चॅनलवरती, म्हणजे अपलोड पण नाही केलेला आणि काढलेला पण नाही. तर हा व्हिडिओ आहे ना, हा मी अगोदरच बनवलेला होता. तर म्हटलं चला आत्ता माझ्याकडे जास्त नव्हते, म्हणजे अगोदरचे आहेत, पण कसं की 8 दिवस झाला व्हिडिओ काढला पण नाही आणि एडिट पण नाही करणं झालं, कारण की मी गावाला गेलते आणि तिकडं व्हिडिओ नाहीच काढणं झाला. त्याच्यामुळे म्हटलं चला आता परत 8 दिवसांनी चालू करूयात. आणि रील्स तर म्हणताल ना, तर रील्स पण नाही काढणं झाल्या, म्हणजे 8 दिवसात तर नाहीच काढणं झाल्या, पण शक्यतो बरेच दिवस झालं नाहीत काढणं होते. ज्या आहेत ना माझ्या रेसिपीच्या वगैरे, तर त्याच अपलोड करते. तर चला चपात्या तर अजून करायच्या होत्या, म्हणजे वेळ लागणार होता, पण म्हटलं चला अगोदर दोडक्याची भाजी टाकूयात आणि राहिलेल्या चपात्या आहेत त्यानंतर करूयात. तर सगळ्यात अगोदर मी काय केलं की फोडणीला काय काय साहित्य लागणार आहे ते काढलेलं आहे. दोडका वगैरे त्याची साल काढून घेतली, छोटाले फोडी करून घेतल्या. आणि 2 प्रकारचा, म्हणजे शेंगदाण्याचा कूट घालून पण आपण दोडक्याची भाजी करू शकतो, ती पण छान लागते. किंवा ही आता मी डाळ घालते ना हरभऱ्याची, तर ही पण 2 प्रकारची बनवता येते. म्हणजे एक तर दोडक्याची एक थोडासा दोडका निब्बर असेल ना, तर त्याची चटणी बनवतात, म्हणजे ते पूर्ण उकळीमध्ये बारीक करून सेम आहे अशीच बनवतात, फक्त त्याला दोडका आहे ना थोडासा निब्बर लागतो. आणि हा थोडासा कवळा होता, म्हणून म्हटलं की म्हणजे मी असाच बनवते, शक्यतो तसा नाहीच बनवते. तर मग ह्याच्या पण छोट्या फोडी करून घेतल्या. आणि अगोदर ना मी असाच बनवत होते, फक्त ही हरभऱ्याची डाळ आहे ना, तर ती नंतर टाकायची, म्हणजे चटणी वगैरे आपण नंतर टाकतो ना तशी टाकायची. पण त्याच्यापेक्षा ना ही भाजी ना एवढी भारी लागते. मी फक्त सहज करून बघितली, कारण की मी काय करते की दरवेळेस थोडीशी वेगळ्या भाजी करायच्या, म्हणजे एकच भाजी असली तरी थोड्या वेगवेगळ्या पद्धतीमध्ये करायचा प्रयत्न करते. तर मेथीची भाजी पण सेम मी एकदा अशी बनवली, म्हणजे डाळ टाकूनच बनवतो आहे आम्ही, फक्त त्याला तुरीची किंवा मुगाची डाळ असती, तर ती पण मी सेम अशीच तेलामध्ये परतून घेतली ना, एवढी भारी लागती. तर म्हटलं चला आता दोडक्याची भाजी पण अशीच बनवूयात. तर त्याच्यासाठी मी अगोदर फोडणीमध्ये लसण टाकला. ह्याला जिरे मोहरी नाही टाकायचं. लसण टाकल्याच्या नंतर लसण छान तळला की मग त्याच्यामध्ये टाकायची आहे आपल्याला हरभऱ्याची डाळ. हरभऱ्याची डाळ टाकली की त्याच्यावर थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे जेवढं भाजीला लागेल तेवढं टाकलं तरी चालतं, किंवा थोडं तरी टाकायचं, त्याच्यापेक्षा अर्धं टाकायचं. आणि हळद टाकायची. आणि डाळ आहे ना त्याच्यामध्ये छान 1 ते 2 मिनटं परतून घ्यायची. वाटल्यास आपल्याला वाटलं की आपण त्याला 1 मिनटं झाकण घालून पण ठेवू शकतो, म्हणजे डाळ आहे ना ती इतकी छान शिजती पण आणि खायला टेस्टी लागते. आणि मग हरभऱ्याची डाळ छान तेलामध्ये, मिठामध्ये आणि हळदीमध्ये छान परतून घेतली की त्याच्यामध्ये टाकायचं आहे दोडका. आणि हा कवळा असल्यामुळं ना ह्याला शिजायला अजिबात वेळ नाही लागत आहे, तरी पण हा तेलामध्ये परतायचा, म्हणजे छान टेस्ट पण छान लागते आणि शिजतो पण लवकर. तर ह्याला लगेच चटणी नाही घालायची. आणि जर मिठाचा, म्हणजे लहान मुलांना वगैरे मिठाचा जर करायचा असेल तर सेम असाच पूर्ण शिजून घ्यायचा आणि नंतर काढायचा. तर रुद्रांशला मी गेल्या वर्षी म्हणजे पराठे वगैरे बनवायचे ना, तर मग मला तसंच करावं लागायचं. पराठ्यामध्ये कोणती पण भाजी, आता दोडका असो, फ्लावर असो, कोणती पण भाजी असो, सेम अशीच उकडून घ्यायची आणि नंतर पराठ्यामध्ये बनवायची. तर आत्ता मी ह्याला काय केलं की 1 ते 2 मिनटं गॅसवरती दोडका आहे तो तेला मिठामध्ये छान शिजून दिला झाकण घालून. पाण्याचा अगदी थोडासा, म्हणजे असा शिपका टाकला होता, जास्त पाणी नव्हतं टाकलं. आत्ता दोडका आहे ना आपला 50% दोडका छान शिजला आहे. आणि आत्ता आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये तिखट. आत्ता हे आहे मसाला तिखट, काळं तिखट, तर मी हे करून ठेवलेलं आहे. तर कोणत्या पण भाजीमध्ये मी हेच वापरते, म्हणजे 1 चमचा किंवा 2 चमचे, दुसरं काहीच घालायची गरज नाही. म्हणजे धने पावडर नाही, जिरे पावडर नाही, कोणतंच खडे मसाला, सगळं ह्याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे ह्याच्यामध्ये कोथिंबीर पण आणि हळद पण भरपूर आहे, पण थोडंसं कलरसाठी वरतून पण थोडीशी हळद घालावं लागते.
आणि छान दिसण्यासाठी अजून थोडीशी चव चांगली येण्यासाठी थोडीशी वरतून कोथिंबीर घालते. नाहीतर ह्या मसाल्यामध्ये ना मी कोथिंबीर पण भरपूर घातलेली. आणि आत्ता आपल्याला डाळ अजून थोडीशी शिजून घ्यायची, म्हणजे डाळ अजून कच्ची राहिलेली होती. त्याच्यामुळे म्हटलं की चला आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूयात. आता ह्याला जास्त वेळ नव्हता लागणार शिजायला, लवकर शिजणार होती आणि खूप पातळ पण नव्हते बनवते मी, थोडीशी रबरबीत बनवते. आणि जर पातळ करायची असेल तर त्याच्यामध्ये मग थोडासा शेंगदाण्याचा कूट आहे तो ॲड करायचा. तर आत्ता भाजी एका साईडला शिजायला ठेवली होती आणि परत राहिलेल्या चपात्या आहेत त्या मी बनवायला घेते. तर चपात्या हा म्हणजे सगळ्यात फेवरेट आहे. म्हणजे मला किती पण चपात्या बनवायच्या असेल ना तर मला कंटाळा नाही येते आणि त्या एकदम छान अशा पोळीसारख्या मऊसूत फुगत आहेत. तर त्याचं फक्त प्रोसेस काय असते, ती जी कणिक आहे ती कणिक एकदम छान भिजवून घ्यायची. मी 1-2 व्हिडिओमध्ये चपात्या कशा बनवायच्या, म्हणजे चपात्या तर सगळंच बनवतो आहे असं काही नाही की वेगळं, पण सगळी अशी काटापर्यंत फुगणार, म्हणजे जशी पोळी असते ना तशी फुगते. परत रात्री जरी राहिली सकाळची पोळी तरी एकदम अशी लुसलुशीत मऊ राहते, म्हणजे अशी कडक वगैरे नाही होते. तर फक्त लाटताना आपल्याला पीठ आहे ते एकदम कमी लावायचं आहे. बघू शकता माझ्या बऱ्याच पोळ्या झालेल्या होत्या तरी पण पोळपाटाच्या साईडला तर पीठ नव्हतं सांडलं, पण पोळपाटावर पण जास्त नव्हतं, म्हणजे अगदी थोडंसं पीठ वापरायचं. म्हणजे पोळी आहे ती छान फुगती पण आणि त्याला जास्त तेल लावायची गरज नाही. आणि मी कोणत्याच चपातीला पोळीला खूप जास्त तेल नाही लावते, कोणी खूप जास्त तेल लावतं. तर फक्त आपल्याला काय करायचं, तेल लावताना पण दोन्ही साईडनी थोडीशी भाजून घ्यायची, म्हणजे त्याचा कच्चापणा आहे तो पूर्ण निघला पाहिजे, तेव्हाच तेल लावायचे. एकदाच पलटली की तेल लगेच नाही लावायचं, तेल लावायला कधीच घाई नाही करायची. आणि नंतर पीठ कमी असल्यामुळे तेल पण जास्त लावायची गरज नाही, थोडी लावली तरी पण आपली चपाती आहे ती एकदम छान मस्त फुगती. तर बघू शकता चपात्या पण मस्त छान झाल्यात. आता एकीकडे आपली भाजी आहे ती पण शिजली. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल.